एका महत्त्वाच्या विषयावर सुरुवात करण्याच्या अगोदर गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु ही संकल्पना किती महत्त्वाची आहे। आपण आपल्या आईवडिलांनंतर ज्या व्यक्तीने आपल्याला घडवलं, ज्या व्यक्तीने आपल्याला वाढवलं, ज्या व्यक्तीने आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्याला आपण गुरु म्हणतो। आणि मग गुरुची उपमा ही अगदी आपण भगवंताशी जोडतो। गुरुने दिलेली आठवण, गुरुने दिलेली शिकवण, गुरुने दिलेला जो काही मूलमंत्र आहे तो आपण आपल्या जीवनाशी समरस करतो। आणि त्याच भावनेतून साईवाणीला सुरुवात झाली। मी कोणाचा गुरु नाही, पण माझे अनेक गुरु आहेत। मी अनेकांना माझ्या आयुष्यामध्ये गुरु मानलेला आहे, त्या क्षेत्रातला जो निपुण माणूस आहे, परंतु त्याला कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही, तो माझा गुरु आहे। निवृत्तीनाथांना खऱ्या अर्थाने धन्यता तेव्हा वाटली की जेव्हा आपल्यापेक्षा ज्ञानी आपला भाऊ जेव्हा आपल्याला गुरु मानतो। आणि मग गुरुची संकल्पना समजून घेत असताना आपल्या आयुष्यामध्ये तो आपल्याला घडवतो, वाढवतो आणि पुढे नेतो। ही गोष्ट फार महत्त्वाची नव्हे काय? गुरु कोण आहे? गुरुची गरज असते का हो? गुरुपौर्णिमेच्या तोंडावर मी हे बोलत असताना मला अतिशय आनंद होतोय। काल्पनिक जगामध्ये जगणारे गुरु, सामाजिक जीवनाची बांधिलकी जपणारे गुरु, केवळ एक आभास निर्माण करून आपल्या भक्तांना ओलीस ठेवणारे गुरु, आणि स्वार्थासाठी, स्वतःच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी समाजाला वेठीस धरणारे भामटे गुरु, हा गुरूंचा वेगवेगळ्या प्रकारचा वर्ग असेल। पण एक लक्षात ठेवा, गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या उक्तीप्रमाणे जर जायचं झालं तर गुरु तोच असतो जो आपल्यापेक्षा जास्त आपल्याला ज्ञान देतो। आणि आपण जर चुकत असू तर आपला कान पकडून आपल्याला ठणकावून सांगतो, बाबा रे, हा मार्ग तुझा नव्हे, तुझा चांगला मार्ग कर। त्याचा सत्संग आपल्याला पुरेसा असतो, त्याच्या सहवासात आपल्याला आनंद मिळतो आणि गुरुचा सहवास आपल्यासाठी प्रेरणादायी ठरतो। मग आधुनिक जगामध्ये, आधुनिक काळामध्ये, आधुनिक विचारांमध्ये आपण गुरुची संकल्पना कशी मांडू शकतो? सहजतेने बोलायचं झालं तर गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। याचा अर्थ काय हो? ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिन्ही भूमिका तुम्ही एकाच व्यक्तीला देताय? होय, बरोबर आहे। गुरुने आपल्याला घडवायचं असतं, चुकलं तर आपल्याला चांगलं मढवायचं असतं, आणि दोन्हीची सांगड घालूनच आपलं जीवन घडवण्यासाठी आपल्याला मदत करायची असते। ही मदत सहजतेने असते, निरपेक्ष भावनेने असते। एक छोटंसं उदाहरण देऊन मला या ठिकाणी सांगायचंय, खरा गुरु कोण? वास्तविक पाहता चाणक्याच्या नीतीमध्ये यावर बरंच काही सांगितलेलं आहे। द्रोणाचार्यापासून ही परंपरा चालत आलेली आहे। अर्जुनापासून असेल, कृष्णापासून असेल, ज्ञानेश्वरांपासून असेल, निवृत्तीनाथांपासून असेल, तुकोबांपासून असेल, ही संकल्पना काळाच्या ओघाप्रमाणे आता अलीकडच्या काळामध्ये शाळा कॉलेजच्या मुलांपर्यंत आलेली आहे। आत्ताचे आध्यात्मिक काही तथागतित स्वयंघोषित गुरु असतात, त्यावर मी बोलणार नाही, मला बोलायचं नाही। सुज्ञ लोक आहेत, ते सगळं समजतात, सगळं उमगतात, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही। पण एक लक्षात ठेवा, ज्या ज्या क्षणाला तुमचं मन कमजोर होतं त्या क्षणाला तुम्हाला खंबीरपणे तुमच्या वाटेवर उभा करणारा, ज्या ज्या क्षणाला तुम्हाला एकाकी वाटतं त्या क्षणाला त्याचं नाव घेतल्यानंतर तुम्हाला प्रसन्न वाटणारा, ज्या क्षणाला तुम्ही खचून गेलेला असतात त्या क्षणाला त्याचा एखादा शब्द ऐकल्यानंतर तुम्हाला प्रेरणा मिळते, तो खरा गुरु। तो कधीही कुठल्याही स्वार्थापोटी आपल्या अनुयायांना किंवा आपल्या भक्तांना कुठल्या ओलीस धरणार नाही। स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी कोणाच्या पैशाचा गैरवापर करणार नाही। आणि त्याच ज्ञानी पुरुषाला जर तुम्ही गुरु मानलं तर एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या आयुष्यात अपयशही कधी येणार नाही। मला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची, एक राजा आपल्या तीनही राजपुत्रांना मोठ्या लाडाने आपल्या राजगृहामध्ये वाढवत असतो, परंतु त्या काळातही प्रथा असते, रामाला 14 वर्ष वनवास करावा लागलाय, बाकीच्यांचं काय? त्याप्रमाणे आपल्या चारही मुलांना तो सांगतो, आता जा, 10 वर्ष तुम्ही गुरुकडे शिक्षण घ्या। आणि मग राजा त्या आपल्या चारही मुलांना राजदरबारातून घेऊन जातो, ऋषींच्या आश्रमात जातो, ऋषींना वाकून नमस्कार करतो आणि सांगतो, ऋषी गुरुवर्य, हे माझे तीनही पुत्र मी आपल्याकडे घेऊन आलेलो आहे। या तीनही पुत्रांना तुम्ही
सर्व काही ज्ञान द्या. मग ते वेदशास्त्राचं असेल, शस्त्रास्त्राचं असेल, लढाईचं असेल, राजनीतीचं असेल, राजधर्माचं असेल. आणि मग मी ठरवील तुम्ही ज्या पद्धतीने मार्गदर्शन कराल त्या पद्धतीने मी माझी गादी त्याला मी सोपवेल. 10 वर्ष, बरोबर 10 वर्ष तीनही मुलं गुरुला, आपल्या राजाचा, आपल्या वडिलांचा आदेश पाळून गुरुकडे ज्ञान घेतात, शिक्षण घेतात आणि मोठ्या प्रकारे आपलं जीवन जगतात. अतिशय साधी राहणी, गुरुशी समरस होतात. 10 वर्षाचं शिक्षण पूर्ण होतं आणि मग त्या क्षणाला त्या ठिकाणी फार बारकाईने अभ्यास केला जातो या गोष्टींचा. 3 वर्षात म्हणजे सुरुवातीचे त्यांना बालगोपालांना संगोपन केलं जातं. पुढच्या 3 वर्षामध्ये त्यांना शस्त्र शिकवली जातात आणि शेवटच्या 3 वर्षामध्ये त्यांना राजकारभार कसा करायचा याचं ज्ञान दिलं जातं. 10 वर्ष झाल्यानंतर एक दिवस जाण्याचा तो विरहाचा येतो. अगदी तशाच प्रकारे गुरुजी जवळ हे 3ही मुलं जातात आणि सांगतात, गुरुजी तुम्ही आम्हाला ज्ञान दिलंय, आम्हाला घडवलंय. माझ्या म्हणजे परिवारामध्ये आल्यानंतर इथे आम्ही साधी राहणीत, पण आम्हाला कधी कशाची कमी पडून दिली नाही. गुरुजी तुम्ही आम्हाला एवढं काही ज्ञान दिलंय, काहीतरी मागा, आमच्याकडनं गुरुदक्षिणा काय देऊ गुरुजी हसतात आणि सांगतात, बाबांनो वेळ येईल तेव्हा मी मागेल. आणि प्रत्येकाला जवळ बोलवतात. जवळ बोलून प्रत्येकाला एक हरभरा हातात देतात आणि सांगतात, 1 वर्षाने मला परत या ठिकाणी भेटण्यासाठी या. तो हरभरा ते घेतात आणि गुरुचा आशीर्वाद घेऊन अगदी साश्रू नयनांनी त्या ठिकाणी ते निघून आपल्या राजदरबारात जातात. पहिला जो असतो तो विचार करतो, अरे गुरुजींनी आपल्याला हरभरा दिलाय, हा हरभरा काय साधा सुद्धा नाही, हरभरा काहीतरी विशेष असेल म्हणून तो घेतो, प्रसाद म्हणून खाऊन टाकतो. दुसरा एक दिवस विचार करतो, अरे गुरुजींनी हरभरा का दिला बरे. मग तो हरभरा तो घेतो आणि घेऊन एक सोन्याची डबी बनवतो. त्या सोन्याच्या डबीत तो हरभरा ठेवतो आणि दररोज देवघरात ठेवून त्याची पूजा करतो, त्याची अर्चा करतो. तिसरा शांतपणे 2 दिवस विचार करतो आणि मग 3ऱ्या दिवशी तो हरभरा घेऊन तो आपल्या राजबागेत जातो. राजबागेमध्ये जाऊन त्या हरभऱ्याला तो त्या जमिनीमध्ये पेरतो, त्याला खत पाणी सर्व काही घालतो. 5-6 दिवसांनी छोटासा कोंब उगून बाहेर येतो त्या हरभऱ्यातून. मग त्या कोमाला ते एक छोटंसं झाडात रूपांतर होतं त्याचं. त्याला खत पाणी घातलं जातं, त्याची काळजी घेतली जाते. 3 महिन्याने त्याला छोटे छोटे हरभरे येतात आणि मग त्या हरभरे तो काढतो. असा प्रयोग तो वर्षभर करतो आणि मग वर्षभराचा प्रयोग पूर्ण झाल्यानंतर गुरुच्या ओढीने परत 3ही ते भावंड गुरुकडे जातात, गुरुचे आशीर्वाद घेतात. आशीर्वाद झाल्यानंतर संध्याकाळच्या प्रहरी चर्चा चालू असते आणि मग गुरुजी विचारतात, बाळा मी दिलेल्या हरभऱ्याचं काय केलंस. पहिला सांगतो, गुरुजी तो हरभरा मी खाल्ला आणि मला तेव्हापासून फार छान वाटतंय. दुसऱ्याला विचारतात, अरे तू काय केलंस. गुरुजी मी तो हरभरा काय साधा सुद्धा थोडाच आहे, मी तो सोन्याच्या डबेत ठेवलाय आणि देवाऱ्यात ठेवून दररोज मी त्याची पूजा करतोय. तिसऱ्याला मात्र विचारलं, गुरुजीने अरे तू काय केलंस. तो म्हणतो, गुरुजी आपण आम्हाला नेहमी शिकवलं, घेतलेल्या ज्ञानाचा योग्य उपयोग करा, जीवनामध्ये खूप कष्ट करा, प्रत्येक गोष्टीला अंमलात आणा आणि मग आपल्या बांधवांसाठी आपल्या समाजासाठी काहीतरी करा. तेच करण्याचा प्रयत्न मी गुरुजी केला. मी विचार केला तुम्ही हरभरा का दिला. तुमची राहणी तर साधी आहे, तुम्हाला कशाची अपेक्षा नाही. आम्ही राजपुत्र असून सुद्धा इतर मुलांसारखं तुम्ही आमच्याकडनं सुद्धा काहीच घेतलं नाही, पण तुम्ही आम्हाला बरंच काही दिलं गुरुजी. 10 वर्ष मी अक्षरशः तुमच्याकडे शिकलो, तुमच्या गोष्टी मी ऑब्झर्व केल्या, तुमच्या गोष्टी मी पाहिल्या. तो हरभरा मी माझ्या राजबागेमध्ये टाकला आणि त्याचे मी 3-4 वेळा त्याचे प्रयोग केले आणि मग मी काय हरभरे तयार केले गुरुजी. एक पोतभर हरभरे तयार झाले, त्यातले मी अर्ध पोतं माझ्या राजदरबारात ठेवलं आहे आणि अर्ध मी आपल्या आश्रमाच्या मुलांसाठी घेऊन आलो आहे. गुरुजींच्या डोळ्यात पाणी येतं. गुरुजी त्याच्या पाठीवर हात टाकतात आणि सांगतात, बाळा जेव्हा मला तुमचे वडील विचारतील, राजे विचारतील की माझ्यानंतर या गादीवर कोण बसवेल, त्यावेळेस मी तुझं नाव सांगेल आणि त्या ठिकाणी जय जयकार त्याचा सुरू होतो. मला तात्पर्य फक्त एवढंच सांगायचं आहे, आपल्याला शाळेत शिकवलं जातं नेहमी खरं बोला. आपल्याला शाळेत शिकवलं जातं की कोणाच्याही म्हणजे शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्या अनुयांना सांगितलं होतं, शिष्यांना सांगितलं होतं, सेनापतींना सांगितलं होतं, सरदारांना सांगितलं होतं, आपल्या सैनिकांना सांगितलं होतं की भाजीच्या देठालाही कोणाच्या हात लावू नका.
अगदी तशा प्रकारे आपल्यालाही शिक्षण दिलं जातं, पण आपण किती पद्धतीने जगतो, कसं वागतो आपण आपल्या आयुष्यात, नको का याचा थोडासा विचार व्हायला? एकच गोष्ट लक्षात ठेवा, ह्या संपूर्ण गोष्टीचं तात्पर्य एकच आहे की घेतलेल्या ज्ञानाचा जर तुम्ही व्यवस्थित उपयोग केला नाही तर ते ज्ञान उपयोगाचं नाही. म्हणजे आज गुरुपौर्णिमा आली म्हणून गुरुचा उदय जर कोणी करत असेल तर त्या गुरुलाही मला सन्मानाने सांगावं असं वाटतं, गुरुजी तुम्ही सुद्धा असे मुलं घडवा जे मुलं तुम्ही दिलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करतील. नाहीतर कसलं ज्ञान आणि कसलं काय, बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी, तुकोबांचं वचन मला या ठिकाणी आठवतंय.